8:15 आणि मी माझी बॅग रॅक केली आहे माझ्या मेगाच्या रिझॉर्टवरती. हॉटेलचा समोरचा भाग आहे. असं आपण राजस्थानमध्ये आहोत आणि मी नाश्ता करणार आहे आता आणि इथून लवकर निघणार आहे. अँड देन विल गो टू मला खाटू श्यामला जायचं आहे. बट लेट्स सी हाऊ इट गोज. ऑरएल्स आपण शिखरच्या पुढे जाऊया. गुड मॉर्निंग गाईज. मी राजस्थानच्या परसादच्या हॉटेलच्या इथून आता मी सोडते. हा माझा हॉटेल आता फर्स्ट डेचा. आता ह्याच्यानंतरला असे हॉटेल तरी नाही भेटणार आहेत. सो आता मी इथून निघणार आहे आणि माझ्या पुढचा प्रवास करणार आहे. सेकंड डे ऑफ माय स्पिती राईड. माझा चहा आला आहे आणि चपाती घी लावून. अँड गुड मॉर्निंग गाईज. इथे 8:30 वाजायला आलेत. आय नो मला हाफ ॲन आवर मी लेट आहे. बट मी रात्री 12 वाजेपर्यंत गाडी चालवली होती. 155 किलोमीटर्स मी मोडासा ते राजस्थान घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी बॉर्डर क्रॉसिंग पण केलेली आणि राजस्थानमध्ये आलेली. सो इट इज ओके टू लीव लेट टुडे. आणि आज मी 500 किलोमीटर्स करणार आहे विथ माय मेगाच्या रिझॉर्ट. खाटू श्यामला जायचा विचार आहे मला. वाव, आय एम सो एक्सायटेड. 50,930 किलोमीटर्सवरती आहे माझी मीटर रीडिंग आणि मी इथून निघते 8:30 वाजता. मला खूप गरम झालं आहे. खूप इथे ह्युमिडिटी आहे. ते चांगली गोष्ट आहे. इथे पाऊस नाही आहे. ऑरच परत पाऊसमध्ये परत रेन लायनर काढा हे नाही होणार आहे. सो आपण जास्तीत जास्त आपण लोकेशन पार करू शकतो. हा असा व्ह्यू होता आणि माझी मेगाच्या रिझॉर्ट आणि मी. गाईज मी राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमध्ये मला येऊन आता असं वाटतं आहे की मला देवदर्शन करायला पाहिजे. तर इथे 2 प्रमुख मंदिरं लागत आहेत मला शिमलापर्यंत पोचायला. आणि सो मी असं विचार केला आहे की मी ते दोन्ही पण मंदिरं करू. तेच म्हणजे एक आहे श्रीकृष्णाचं मंदिर आणि दुसरं आहे ते खाटू श्याम मंदिर. जर मला 500 किलोमीटर करायचंच आहे तर मग आपण मंदिरं पण बघत जाऊया. सो हे 2 राजस्थानचे मंदिरं मी करणार आहे. फर्स्ट कल्चर जेव्हा आहे ना मी महाराष्ट्राच्या नंतरला कुठे कोणता स्टेट गेली असेल ना, म्हणजे गोवा तर मी फर्स्ट स्टेट पार केलेला. पण जेव्हा फॅमिलीने मला बाहेर आणलेलं ना तेव्हा मला राजस्थानचं कल्चर खूप आवडलं होतं. बालिका वधू वगैरे आपण बघितलं होतं. सो मित्रांनो, मी आता आहे ना जयपूरला जाणार आहे. पण मी खाटू श्याम मार्ग जाणार आहे. ब्यावर मार्ग नाही जाणार आहे. कारण की आपण जेव्हा बायकर्स लोक लडाख ट्रिप प्लॅन करतो तो आपण कसं करतो प्लॅन की आपण उदयपूरला येणार. शिखरवरून आपण हिरसर करत पठाणकोटला जातो आणि जम्मू काश्मीर चालू करतो. त्याच्यानंतर श्रीनगरपासून आपण मनालीला येतो ते सर्किट करून. तर आता जेव्हा मला स्पिती व्हॅली करायचं आहे तेव्हा मी सेम रूट पकडला आहे. पण मी बियावरला नाही जाणार आहे. बियावरला न जाता मी खाटू श्याम मार्ग मी जाणार आहे शिमला. मग आपण राजस्थानमध्ये सेकंड डे राजस्थानमध्येच आपण स्टे करणार आहे आणि मग थर्ड डे आपण शिमलाला पोचणार आहे. मग असं तुम्ही पण प्लॅन करू शकता जेव्हा आपण स्पिती व्हॅली आणि लेह लडाख करतो तेव्हा. गाईज सेकंड डे रूट माझा असा असणार आहे. मी राजस्थानमध्ये एंट्री घेतली आहे. परसादच्या इथे मी स्टेला होती. राजस्थानचा एक लोकेशन आहे. त्याच्यानंतरला मी आता खाटू श्यामला जाणार आहे बिलवारा मार्ग. तर मग तिथे मी स्टे करेन. नाहीतर जर लवकर पोचली तर मग मी पुढे अजून निघेन आणि मग नंतर तिथून मग शिमलाला जाईल. हा माझा रूट असणार आहे. आपण मोडासा घेतला, ती एक गलती केली. मला पण माहिती आहे तिथून तो आला नाही पाहिजे होता आपण. पण तुम्ही पण येत असाल तर स्टेट हायवे मारू नका.
नॅशनल हायवेच मारा. भलेही ते जास्त किलोमीटर सांगतायत पण तेच एक बेस्ट ऑप्शन असतं आपल्याकडे. हा बघा ने हा नॅशनल हायवे तो किती चांगला आहे. बलवारा, नथद्वारा, बलवारा, किशनगड असं मी हा रूट घेतला आहे, अजमेर वगैरे असं. आणि सेकंड डेला बघा तिकडे महादेवांचं स्वरूप आहे, ते दिसण्यात येते का तुम्हाला व्हिडिओमध्ये? एवढ्या मोठा शंकराची मूर्ती बनवली आहे ना, क्रिएशन ऑफ मॅन. आणि सेकंड डे महादेवाचा मूर्तीने आपल्याला स्टार्ट होतोय. माझ्या इथे 100 किलोमीटर झाले आहेत सेकंड डेचं, आणि लवकरच 1000 किलोमीटर्स होणार आहे. आणि आपल्या मेगा चारिसाईडचं 5th ॲनिव्हर्सरी आहे, 4th ॲनिव्हर्सरी. नथद्वाराला आहे मी राजस्थानमध्ये, आणि इथे हनुमानाचं पण मूर्ती उभारली आहे बघ, केवढी उंच आहे. आतापर्यंत आपण 2 अशा प्रतिमा पाहिल्या, जे तिकडे शंकराचं बसण्याच्या स्वरूपामध्ये मूर्ती होती, आणि हे आता हनुमानाचं मूर्ती आहे. मी स्टेट हायवेला आहे आणि नथद्वार काहीतरी नथद्वारला आहे मी, आणि चालली आहे खाटू श्यामला. हे असे शिल्प दिसत आहेत म्हणून मी इथे थांबलेली दाखवायला. मी नथद्वारला आहे मी, आणि आता माझं जे फॉग लॅम्पचं लाईट लागत नव्हती, ती का लागत नव्हती माहिती आहे? कारण की स्पीडोमीटरची वायर जेव्हा मी टाकली ना, तेव्हा हे लावायचं राहिलेलं. सो आता हे आपण टाकतो इथे, हे दादा आपले करून देत आहेत. तिथे ना एक आहे ना कृष्णाचं मंदिर आहे 2 किलोमीटरवरती, नथद्वारला. ओके, एका चारी साईडला आंघोळ घालणार, खूप एकदम मातीने माखली आहे ती, तर मग मी तिला आता फ्रेश करते आहे. बिकॉज जर मी रोज फ्रेश होते तर मेगा चारिसाईड पण फ्रेश व्हायला पाहिजे हो ना. आता तर माझा चेहरा एकदम घामाघूम झाला असेल, कारण की आम्ही त्याची लाईट ठीक करत होतो. ते लाईटीचं आहे ना प्लग निघालेला. मेगा चारिसाईड इज शायनिंग, ब्लॅक ब्युटी मेगा चारिसाईड. चारिसाईडचं विकसित रूप मेगा चारिसाईड. मी इथे ना माझं गॅरेजमध्ये गाडीचं काम करत होती, आणि गाडी धुवून पण घेतली त्या दादाकडून, आणि दादाच्या पप्पांनी बस मला लिंबू दिले 4. अंकल बाय बाय बाय, थँक्यू. हे मला होतं गॅरेज जिथे माझं गाडीचं काम झालं, जे हे फॉग लॅम्प आहे ना बंद झालेली, त्याचं काम झालं. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत नाच. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. मेगा चारिसाईड माझ्यासोबत तू येणार का स्पिती व्हॅली राईडला? बघ, आपलं अकोमोडेशन कोणी नाही करणार आहे, जस्ट बिकॉज ते लोक घाबरत आहेत. जसं आपल्याला गुजरातमध्ये सगळेजण बोलायला लागले की नाही आमचं हॉटेलचं काम आहे, दिस अँड दॅट. गाववाले बोलत आहेत की तिथे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये रूम पण आहे. तो माणूस मला बोलतो आहे की हॉटेलच्या रूमचं कामं चालले. मग मला 170 किलोमीटर्स फ्रॉम गुजरात ते राजस्थान एवढं राईड करायला लागलेलं 7:30 to 12 वाजेपर्यंत. कारण की ना मला ते स्टँड अलोन हॉटेल्समध्ये ना काही भरोसा नाही आहे, म्हणून मग मला ती राईड नाईटला मारावी लागलेली. वरून त्याच्यामध्ये त्या फॉग लॅम्पचं आहे ना स्पीडोमीटर टाकताना त्या माणसांनी गुजरातमध्ये ते काढूनच टाकला, प्लग लावलाच नाही. अरे यार, ऐसे सब होते रहता है सीन सोनाली के साथ, एंड आई एम ओके. होते रहता है, पण जिथे मला पोचायचं आहे तिथे मी पोचूनच जाणार. बिकॉज
माझ्यावर मेगाचा रिझल्ट आहे. मेगाचा रिझल्ट इज द बेस्ट. माझी मेगाची रिझल्ट बेस्ट आहे. बेस्ट आहे बेस्ट. मैं दीवानी दिल की रानी गम से अनजानी जो करती हूँ वो करती हूँ जो है ठानी. सब मेहरबान. माझे ते 2 पूर्वज जे माझ्याबरोबर येत आहेत पाठी आणि माझी मेगाचा रिझल्ट. मेगाचा रिझल्टची आरती करा. मेगाचा रिझल्ट इज द बेस्ट. शी हॅज टेकन मी एव्हरीवेअर. शी नेव्हर सेज नो. बाकीचे सगळे कसे नो बोलत असतात. हॉटेल आहे नो, पेट्रोल आहे नो. अरे काय नाही काय नाही काय. तिकडे तर आहे ना लंच आहे विचारलेलं तामिळनाडूमध्ये, तिथे पण बोलले इल्ले मेले. दवाखान्यामध्ये बोलली त्यांना की डोकेदुखायची डायग्नोसिस आहे इल्ले. मेगाचा रिझल्ट फक्त नाही नाही बोलत कधीच. मेगाचा बोलली चल जाऊया, बोलते चावी लाव चल आपण जाऊया. नाहीतर एवढ्या वर्षापासून तेच कामं करतोय आपण. शी इज द मेगाचा रिझल्ट. फक्त ती आहे ना हेडलाईटमधून आग नाही फेकत बस. ते या हॉटेलच्या इथे थांबलेली आणि इथे सगळीकडे खाटा आहेत. तर तिथे झोपलोय झाडाच्या खाली. यार माझ्या आहे ना त्या हँड ग्लोव्जनी खूप मला त्रास दिला आहे. हे जे रायडाचे हँड ग्लोव्ज आहेत यार माझा हात लाल करून टाकतायत यार. हा बोट तर आहे ना माझा सून पडला आहे बिकॉज ऑफ दिस रायडाचा ग्लोव्ज. आय एम सॉरी रायडा बट माझा हात अंगठा आहे ना हा सून पडला आहे बघ. नसं दिसायला लागलेत त्याची. लाल बघ किती झाले हात. गाईज 16 जुलै आणि माझ्या मेगाचा रिझल्टचे स्पिती व्हॅलीचं मी जे काल स्टार्ट केलेली ते किशनगड. माझं घर ते किशनगड राजस्थानचं 1000 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत स्पिती व्हॅलीचे. अजून आपल्याला आता किशनगडच्या पुढे सिकर आणि हरियाणा वगैरे पार करून शिमलाला पोचायचं आहे. पण येस आपल्या मेगाचा रिझल्टचे 1000 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत. मेगाचा रिझल्ट कसा एकदम छान दिसते. गाईज गुड इव्हनिंग. लाईक इथे 10:30 वाजलेत. मी 8:30पासून मी हॉटेल शोधत होती. किशनगडलाच शोधत होती पण नंतरला मग विचार केला की खाटूश्यामला जाणार होतो तर तिथपर्यंत स्ट्रेच करूया. तर मी खाटूश्यामपर्यंत स्ट्रेच केलं. त्याच्यानंतरला जेव्हा मला लेफ्ट टर्न मारायला सांगितलं तिकडे सगळीकडे रेगिस्तान होतं आणि खाटूश्याम 80 किलोमीटरवर होतं. तर मी ते कॅन्सल करून मी विचार केला आतापासून आपण हॉटेल शोधूया. मग मी जयपूरच्या नॅशनल हायवेला होती आणि मग तिथे मी एका हॉटेलला आली आहे. हा हॉटेल आहे आणि तिथे मी हॉटेल बुकिंग केलं आहे. माझी मेगाचा रिझल्ट इकडे आहे. 450 किलोमीटर स्ट्रेच झाला आहे सेकंड डेचं. क्वाईट गुड स्ट्रेच. नाही स्ट्रेच म्हणजे आत्ता माझ्याकडे फक्त काहीतरी 650 किलोमीटर्स आहे इथून शिमला. तर आपण ते पार करायचा प्रयत्न करणार आहोत. ते पार करायचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि बघूया आपण शिमलाला पोचतोय काय ऑरेल्समध्ये कुठे हॉल्ट घेतोय काय. मला वाटलेलं की मी खाटूश्याम करेन पण ते नाही झालं. मे बी आहे ना देवाच्या वेगळी इच्छा असेल. तिथे वेगळ्या तऱ्हेने आपण जात असू. सो ती इच्छा झाली नाही आहे. सो आपण पॉझिटिव्ह वेने विचार करूया आणि जाऊया आपल्या स्पिती व्हॅलीला राईडला. आत्ता तरी सध्या सेकंड डेचं आपण आराम करूया आणि मग स्टार्ट करूया सकाळी खूप लवकर स्टार्ट करूया राईड. जेणेकरून आपण अजून पॅचेस किलोमीटर्सचे स्ट्रेच करू आणि शिमलापर्यंत पोचू. गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. कमेंट नक्की करा आणि शेअर पण करा. बाय.